जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आजची बातमी नक्कीच मुक्ताईनगर वासियांना दिलासा देणारी असून मी संतोष मराठे आपले मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करीत आहे। कृपया न्यूजसाठी कोणकोणते इक्विपमेंट वापरतो त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही सदरील साहित्य खरेदी करू शकता। आता वळूया बातमीकडे। अखेर प्रतीक्षा संपली। मुक्ताईनगर पाणीपुरवठा योजनेची मोठी अपडेट आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। मुक्ताईनगर मतदारसंघातील मुक्ताईनगर शहर व बोदवड शहर हे गेल्या 30 वर्षापासून पूर्णा नदी पात्र अगदी हाकेच्या अंतरावर असल्यावरही नदी पात्र उशाला आणि कोरड मात्र घशाला अशा गंभीर परिस्थितीने पिण्याच्या पाण्याच्या समस्येने त्रस्त होते। आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने मुक्ताईनगर शहर व बोदवड शहरासाठी अमृत 2 मधून पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रस्तावित केलेले होते। यापैकी मुक्ताईनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथात आलेले असून काही तांत्रिक अडचणी व महत्त्वपूर्ण बाबी या योजनेत न घेतल्यामुळे केवळ 32 कोटीची ही योजना करून तत्कालीन एजन्सीने ही योजना पुन्हा अपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न केला होता। या योजनेत प्री सेटलिंग टँक व इतर तांत्रिक बाबींचा समावेश करून ती योजना मोठ्या स्वरूपात करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचा पुन्हा शासन स्तरावर पुरावा सुरू होता। आता या पाठपुराव्याला प्रचंड यश आलेले असून मुक्ताईनगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना वाढीव स्वरूपातील पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया राबविण्यासंदर्भात आदेश प्राप्त झाले आहेत। या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेसोबतच बोदवड शहराच्याही पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरात लवकर सुरू होणार असल्याचे सांगितले। पहा ते मुक्ताई वार्ता सोबत बोलताना काय म्हणाले, काय सांगाल याबद्दल? आपले मुक्ताईनगर शहराची आणि बोदवड शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने आज मी आपल्या समोर आलेलो आहे। मधल्या काळामध्ये बोदवड शहरासाठी आपण 6 मार्च 2023 मुक्ताईनगर शहरासाठी आपण 6 मार्च 2023 ला योजना मंजूर केलेली होती। ती योजना पूर्णा नदीच्या पात्रातून असल्याने याच्यापूर्वी पूर्णा नदीच्या पात्रातून आपली मुक्ताईनगरच्या किंवा त्या 48 गावांच्या पाणी योजनांसाठी जो दरवर्षी पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्याचं पाणी नदी पात्रातून कमी झाल्यावर ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने आपण त्या कन्सल्टन्सीना काही उपाययोजना सांगितल्या होत्या। तशा उपाययोजना न होऊ शकल्यामुळे आपण ती ज्या दिवशी योजना मंजूर झाली तिचा रिव्ह्यू घेऊन त्याच्यानंतर मी सरकारला मागणी केली, अधिवेशनामध्ये तसा प्रश्न उपस्थित केला की ही तापीवर न द्यावी, कारण तापीला गड कमी असतो, 3 महिने गड नसतो तापीला। पूर्णाला 3 महिने गड असून 3 महिने पाणी डिस्टर्ब होतं, अशुद्ध आणि कमी दाबाने पाणी येतं, त्यातल्या त्यात पाणी अनियमित येतं। त्याच्यामुळे नियमित पाणी मिळावं म्हणून मग किमान इथे जर पूर्णावर घ्यायचं असेल आपल्याला तर इथे प्री सेटलिंग टँक घेतला पाहिजे, मळपंप घेतला पाहिजे, हे योजनेमध्ये आपण अंतर्भूत करावं अशा पद्धतीचं मी त्या एजन्सीला आणि सरकारलाही सांगितलं। विधानसभेत पण मी हा प्रश्न ठेवलेला होता। त्या दृष्टिकोनातून कालच्या दिवशी म्हणजे 1 तारखेला पत्र प्राप्त होऊन 1 मार्चला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे चीफ इंजिनियर यांनी पत्र दिलं आणि त्याच्यामधले ते बदल करून आज परत ती जी स्टे होता 6 मार्च 2023च्या नगर विकास विभागाच्या त्या योजनेला जो स्टे होता तो स्टे उठवून आज नव्याने ही योजना मंजूर झालेली आहे आणि मुक्ताईनगर शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी हा जो मधला अडचणीचा विषय होता तो आज दूर झालाय आणि लागलीच टेंडर नगरपंचायत करून आपण या महिन्याभरामध्ये काम चालू करू शकतो अशा परिस्थिती आज आहे, म्हणून आपल्यासोबत त्याच्या निमित्ताने आलेलो आहे। तसंच बोदवडची पाणीपुरवठा क्रमांक जी पाणी योजना आहे त्याच्यातही थोड्याशा अडचणी होत्या, तेही तापीहून आपण घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले होते आणि ते प्रयत्न आपले यशस्वी होत आहे। त्या दृष्टीने आपण कागदपत्र पुरवले आहे। 7 तारखेला आचारसंहिता संपली की बोदवड तालुक्याच्या 2 योजना मंजूर होतील आणि लवकरात लवकर त्याही योजनेचे काम चालू होईल। आपण सरकारला विनंती केली की आता योजना जर नगरपालिका टेंडर करणार असेल तर टेंडरचा अवधी हा 21 दिवसाचा न ठेवता कमी दिवसाचा ठेवा, कारण याच 3-4 महिन्यामध्ये ते योजनेचं काम लागून लवकरात लवकर काम कसं होईल आणि लोकांची पाणी टंचाईपासून मुक्तता कशी होईल हा प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा विषय केलेला आहे आणि सरकारने ते मान्य केलेलं आहे। तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो, आपले मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल यूट्यूबला सबस्क्राईब तर फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका ही विनंती। धन्यवाद।